हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? होप सो खूप छान असतील. सो आज आहे संडे अँड हा ब्लॉग मी आता म्हणजे 12:30 वाजले असतील तेव्हा मी चालू करते जेवण बनवता बनवता. सो स्कायला मी पाठवले मीनल आजीकडे खेळण्यासाठी. म्हणजे 1 तास ॲटलिस्ट कमीत कमी तो अर्धा तास तरी राहतो आणि त्यामध्ये मी पटपट असं जेवण बनवून घेते. कारण की काय असतं की मी भेंडी चिरते म्हणून माझी नजर खाली जाते. सो 1 मिनिट आहे खाली. सो काय असतं की यानं स्कायू आहे ना घरी असताना ना मला म्हणजे किचनमध्ये नाही जमत काम करता. बिकॉज स्कायू बाहेर खूप मस्ती करतो. खूप तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच असतील, तो खूप मस्ती करतो. आणि कसं असतं मुलांचा कॅमेरा ऑन असला ना तर एवढं मस्ती करणार नाही, मग जसा कॅमेरा ऑफ झाला तर तो मस्ती करत असतो. आणि लोकांना असं बाहेरच्या लोकांना वाटतं की ना तो मस्ती नाही करत, पण असं असतं की सगळी मुलं खूप मस्ती करतात. हो आजू दादा खूप दिवसांनी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार आहे. सो दादा तू एवढा दिवस कुठे होता ते सांगा मला. मी पुण्याला गेलो. हा आजू गेलेला पुण्याला. त्यांचे घरचा गणपती म्हणजे त्याचे आजी आजोबा पुण्याला शिफ्ट झाले, काही वर्ष झाले. सो गणपती तिथेच असतो. तो गणपतीसाठी गेलेला आणि मग आता आलाय. हो मग मजा केली? खूप मजा आली. मग आज आपण कुठे जाऊया गणपती बघायला? आपण सगळीकडे फिरूया. साकीनाकाचा महाराज आदूला सगळ्यात जास्त साकीनाकाचा गणपती बघायचा ना मेन. बघूया आपल्या जमलं तर जाऊया. ठीक आहे. हॅलो गाईज, तर आता झाले दुपार आणि रविवारची आणि आज आता लंच टाईम झाला आहे. मी ब्रेक टाकला आहे. मॉर्निंगची शिफ्ट आहे माझी 9 to 5 आणि आता ब्रेक झाला आहे. स्कायू जाऊन खेळून आला. हे बघा आता स्कायू इथे आता तो टी व्हीवरती डान्स बघत नाचतोय आणि इकडे आमचा दादा आलाय. हाय गाईज. अद्वैत आला तर स्कायूची एनर्जी डबल होते. दाखवतो तुम्हाला एनर्जी बघा, एनर्जी लेवल. हा बॉल हा जा डान्स आणि हे ह्याचे आणि तो काय हो ते त्याला करणार आणि उगाच उड्या मारून दाखवणार त्याला एकदम हाय एनर्जी मध्ये. नाहीतर तो असा गप्प असेल फक्त आम्ही दोघं असेल तर. आज माझी शिफ्ट झाली. स्कायूला झोपून उठला की परत आम्ही गणपती बघायला जाणार आहोत जवळपास इकडचे. तर मला एक मलाडचा बघायचा आहे. तो झाला पॉसिबल तर नक्की बघू. हां नाही तर साकीनाका त्या साईडला 2-3 बघून येऊ, पण ट्रॅफिक असेल तर बघू. तर आता जेवण आलेलं आहे. धन्यवाद. अरे रे अफलातून. अच्छा जेवण बघूनच आज खूप. हे बघा मी जेव्हा ताट घेणार ना तेव्हा स्कायू येऊन त्याच्यात बघणारच, निरखून बघणार की मी काय जेवतोय. आणि बाकी सुवर्णा जेवू दे नाही तर कोणी जेवू दे, तो कुणाचंच ताट बघणार नाही की त्या ताटात काय वाढलंय, कुठली भाजी आहे काय. पण माझ्या ह्याच्यात असेल ना तो येऊन बघणार. आता इथे येऊन बघत होता. तर आज सोनाने मस्त बनवलंय भेंडी टोमॅटोची भाजी, चपाती टोमॅटोची भाजी आणि भेंडी दोन्ही मला आवडतात. सांबार अरे वा क्या बात, दर्जा. आणि काकींनी फिश दिलंय. ओके तर या तू जेवलास का? तू हा जेवलं. अरे बिचारा बघ पोट आणि पाठ एकत्र झालंय बघ. जेवून ये. तर या हॅलो गाईज, तर आता रेडी झालोय आम्ही. आता निघू. सुवर्ण आणि स्कायू आतमध्ये रेडी होत आहेत. आता निघू आम्ही. मी सुवर्णला म्हटलं की आपण आज एक गणपती बघूया जो मला बघायचा आहे खूप. त्याचं दर्शन मी असं इन्स्टावरती त्याचे रील्स बघितले आणि तिला म्हटलं की आपण हा गणपती बघू. करायचं डेकोरेशन आणि हे पूर्ण एकदम खूप छान आहे. तो आहे भावेश्वरचा राजा घाटकोपरचा. तर म्हटलं चल ह्यावेळी तिथे काहीतरी जाऊ, बघू गर्दी असेल. कसं लांब आहे थोडं जोगेश्वरीपासून, पण एकच करू पण चांगला करू. तर मी म्हटलं चल, कारण मला ते डेकोरेशन बघायचं आहे आणि खूप बघण्यासारखं डेकोरेशन. कारण असे इन्स्टावरती रील्स बघता मला तो समोर आला. म्हटलं हा ट्राय केला पाहिजे. खूप मस्त डेकोरेशन केलं. ते तुम्हाला मी नक्की दाखवेन. आणि बघू जर लवकर झालं जमलं, कारण बाहेर पाऊस आहे त्यामुळे भीती वाटते स्कूटीवरून बाईक त्याच्यावर म्हणजे ती 3 सीट जाणं किंवा हे मी ते शक्यतो टाळतो. पण आता मेट्रो साईडला तिकडे खूप गर्दी असेल म्हणून मी आता बाईक काढतो, नाही तर मी काढली नसती. तर
बघू आणि येताना जेवढे जिथे जिथे थांबू तिथे तुम्हाला दाखवू गणपती चांगले चांगले असलेले. ओके, तर चला स्टेट होईल. आज सुवर्ण आणि स्काय तर ऑलमोस्ट रेडी झालेच असतील, बघतो मी. ओके, तर चला. अरे हेल्मेट पडलं, तर चला. तर चला बघू. ए चल स्काय, उठ उठ, चला. हा शूज, हा बाबा तयार झाला. हाय कर, हाय गाईस कर. येतोस ना. हाय गाईस, गणपती बघायला. शूज, हा शूज घालायचे. ओके, रेडी झाला ना तू? हेअर कोम केले तर चला. स्कायू पण रेडी आहे, सुवर्णा पण रेडी आहे. आता निघू आता मी. चला मी बाईक आणून ठेवतो, तुम्ही या, लॉक लावा. ओके चला. आलो आहे आपण घाटकोपर. भावेश्वरचा राजाचा इथे ट्रॅफिक तर खूप आहे. सुवर्ण आहे इकडे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट. बाप्पा हे बरं केलं की डायरेक्ट गर्दी नाही. इकडे ऍक्च्युली महाप्रसाद आहे आज, म्हणून इतकी गर्दी आहे. हा MG रोडचा घाटकोपरचा राजा. मस्त होता हा गणपती. कसा वाटला सुवर्ण गणपती? यायला लागलं, नोझीला लागलं दर्शन घेताना. काय बोलतोय? हे आहे 3 बत्ती नाका मित्र मंडळ गणेशोत्सव घाटकोपर. इकडे आलो का गणपतीला आणि समोसा पाव. हमारे जय दुर्गा वेलफेयर सोसाइटी के महिला मंडल का हार्दिक स्वागत. धन्यवाद. आप हमारे प्रसाद लेके जाइए. शक्ति मित्र मंडल के कार्यकर्ताओं का हार्दिक स्वागत. हमारे आशीष मानेश्वर का हार्दिक स्वागत. आलो आहो साके नाक्याचा महाराजा, सगळ्यात उंच मूर्ती.
बाय. बघ सो हे आधीचे सगळे बघ आधीचे. आपण इथे आलो नाही कधी. मस्त किती उंच ना. चलो कायू दमला. चलो आता कुठे डायरेक्ट घरी ना. 11 वाजले ना. चलो नाईस नाईस. कायू लास्ट टाइम आपण 2-2:30 वाजेपर्यंत फिरत होतो. हा अच्छा. कन्याकुमारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय जय अष्टो सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशक. हॅलो गाईज. तर आता आम्ही आलो आहोत. रात्र झाली 12 पावणे 12 झालेत ऑलमोस्ट. आता आलो फायनली. आम्ही तो गणपती केला घाटकोपरचा. आणि त्याच्यानंतर घाटकोपरचा सम्राट हे ते करत करत साकीनाक्याचा राजा, जी मुंबईमधली सर्वात उंच मूर्ती आहे 40 फूट असं तिथे लिहिलं आहे, पण आहे 40 फूट आहे. तर ती मूर्ती बघितली आम्ही. शोधत शोधत गेलो. 90 फीटचा राजा म्हणजे खूप मिळालं तिथे. आणि चुकणार होतो ऑलमोस्ट. आणि थोड्यासाठी राहिलं असतं. आम्ही एकाला विचारलं मी कुठे आहे, कारण तिथे खूप जणांना माहीत नव्हतं की राजा कुठे बसला आणि येते. तर मग नंतर मग एक ती गल्ली मिळाली आणि आम्ही गेलो आणि पोहोचलो फायनली. खूप छान वाटलं. स्पेशली जे घाटकोपरचं होतं मी जे सांगितलेलं ते बघून खूप मस्त वाटलं. गर्दी होती पण कसं निघून जा म्हणजे दर्शन घ्या आणि पुढे जा. आणि आज सगळ्याच गणपतीला महाप्रसाद आहे. सगळ्याच्या सगळ्या. एकही गणपती असा मिळाला नाही जिथे आम्हाला महाप्रसाद नाही आहे. जेवण आणि सगळं सगळीकडे. हां मध्ये आम्ही एका ठिकाणी थांबलो जिथे घाटकोपरचा सम्राट होता. तिथे समोसा पाव देत होते. मी म्हटलं चल प्रसाद खाऊन बघूया, घेऊया प्रसाद. आणि आम्ही खाल्ला. खूप चांगला होता आणि खूप छान वाटलं तिकडे पण. आणि बघा स्कायू आल्या आल्या खेळणी चालू. जेवला नाही तो अजून. आता जेवू आम्ही सगळे. होय भूक लागली त्याला आधीच 9 म्हणजे तेव्हा. अच्छा टँकर आहे. हो अरे सगळ्यांना दाखव. हे काय टँकर आहे ना. कोणी दिलं हे तुला. कोणाच आहे हे. सायूच आहे. हां व्हेरी गुड. असं चालेल जा खेळ. तर अजून त्याला भूक आता जेवायला भूक नाही लागली बघा. तसं तो नाश्ता करून 9 वाजता गेला पण आता ऑलमोस्ट किती 10, 11, 12, 3 तास झाले. तर आता हां तिथे एक घाटकोपरचा जिथे होता तो भव्यनगरचा राजा तिथे आम्ही शिरा होता देत होते. अशा एक काय म्हणतात त्याला प्रसाद होता. हां तर त्याच्यामध्ये खाल्ला. हां तर तो खूप छान होता. तर तो स्कायूने एकदम पट्टापट्टा खाल्ला. बघायला ना किती पटकन संपवला त्याने तो प्रसाद. म्हटलं ठीक आहे चल. तो तिकडे खाल्ला, पाणी प्यायला आणि मग तिथून आम्ही निघालो. मस्त गणपती होता तो. तुम्हाला बघितच असेल तुम्ही आतापर्यंत. तर चला आता इकडेच व्लॉग संपवतो. उद्या आपण परत भेटू. उद्या बहुतेक आम्ही जोगेश्वरीमधले गणपती करू. खूप रात्री सगळे. एक दरवर्षी करतो आम्ही. दरवर्षी सगळे म्हणजे निघतो. तर आता बघूया. सगळे मला वाटतं ऑलरेडी जाऊन आलेत बहुतेक. सगळेच गणपती बघून आलेत. फक्त राहिलो आता मी, स्कायू आणि सुवर्णा. तर उद्या आम्ही बहुतेक जोगेश्वरीतले सगळे उद्या करू रात्री. ओके चला बाय. हॅलो एव्हरीवन. हां ते तर लावणारच ना मी. पण पहिलं सगळ्यांना बाय बाय गाईज बोल. बाय बाय गाईज. सी यू टुमॉरो. गुड नाईट. बाय एव्हरीवन. चला आता रात्र झाली. आता आम्ही झोपू. स्कायू कसं झोपून दाखव. असा स्कायू नेहमी झोपतो. तर चला आपण परत भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये. ओके आता होतो तुम्हाला गुड नाईट. आणि थँक्यू तुम्ही आमचा व्लॉग बघितल्याबद्दल इथपर्यंत. असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय गाईज. चला गुड नाईट. टेक केअर. बाय.